आणि आतमध्ये द्या, कारण वेळ खूप कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला इथे 2 मॅच कंप्लीट करायच्यात. त्यामुळं प्रेक्षकांना खेळाडूंना ही सूचना असणार आहे. या सूचनेचं तुम्ही पालन करा हीच विनंती असणार आहे. मॅच सुरू होतीये. सामना हा असेल तब्बल 3 षटकांचा. 3 ओव्हरची मॅच. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूने बायकरमॅन कॅप्टन कुल अमित भिकाजी राऊत, दुसऱ्या बाजूने साहिल राऊत. 2 राऊत बंधूंना इथे मात्र आपण खेळपट्टीवरती बांधणार आहोत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती महाराष्ट्र पोलीस मपोसे धनंजय रोंधळ मॅन फ्रॉम पाईट या गोलंदाजाला आपण इथे पाहणार आहोत. मॅच सुरू होईल. मायक्रोफोनवरती आवाज देखील चेंज होईल. येत आहेत, जॉईंट होत आहेत समालोचन कक्षामध्ये राम रोकडे सर. या, आपलं स्वागत आहे. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. दोन्ही टीमला विनंती असेल यानंतर देखील आपल्याला एक सामना या मैदानावरती खेळायचा आहे. पंचांना विनंती असणार आहे, आपण टायमर चालू करा. पहिलं षटक सुरू झालंय आणि यावरती आपण पाहतोय हा चेंडू सुरेख असणार आहे. डॉट चेंडू आलाय. जर पाहिलं तर आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेख आलाय. जर पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय अमित राऊत. नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल राऊतला आपण पाहतोय. फ्री क्वार्टरची दुसरी मॅच आपण पाहतोय मैदान चार्ट मध्ये. तिथे देखील जर पाहिलं तर फटका सुरेख खेळला. क्षेत्ररक्षण थोडं खराब होईल. त्यावरती एक धाव आली. एक धाब्याने पुन्हा एकदा आपण पाहतोय संघाचं अकाउंट खातं वाढलंय. धावफलकावरती धावा 1 या अंकावरती. सामना जर पाहिला तर आपण पाहतोय फ्री क्वार्टरची दुसरी मॅच आणि हा सामना जर पाहिला तर 3 षटकांचा असणार आहे. षटक क्रमांक पहिलं इथे सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस धनंजय रोंधळ सरांना आपण पाहतोय. तर स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा साहिल राऊत डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि त्या पुढील चेंडूचा काय प्रत्युत्तर देईल हे देखील पाहणं मैदानाच्या मध्ये तितकंच गरजेचं असेल. त्यावेळेस फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे जर पाहिलं तर सचिन रोंधळ चेंडूला बॅकअप करेल आणि जर पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. तिथे धाव नसेल. धावफलक स्थिर आहे. 1 या अंकावरती पहिलं षटक सुरू झालंय आणि त्यातील जर पाहिलं तर 3 चेंडू आलेत. वेळ वाचवणं जर पाहिलं तर मैदान मध्ये गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा मैदान मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं. अक्रॉस दी बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतोय. यशवंतच्या पाठीमाग बबलू रोंधळ सरांना आपण पाहतोय. चेंडूला बॅकअप केले. फेकी सुरेख असेल आणि त्यावर जर पाहिलं तर हा चेंडू डॉट आलाय. धावफलकावरती धावफलक 1 या अंकावरती स्थिर आहे. धावफलक या फलंदाजाला एक गोलंदाजाने जर पाहिलं तर इथे मैदान चार्ट मध्ये रोखून ठेवलंय. धावफलक इथे बंद केलाय. त्यावेळेस बॅटची कडा क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एस्टनच्या पाठीमागे चेंडूला बॅकअप केलंय. इथे जर पाहिलं तर या गोलंदाजानं धावफलकाचा दरवाजा बंद केलाय. धावफलक जर पाहिलं तर इथे रोखून ठेवण्याचं काम केलंय. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि जर पाहिलं तर आतापर्यंत 1 धाव जी मात्र आपण पाहतोय समता ग्रुप मोकल या टीमच्या डावावरती आहे. पुढे एकदा क्रॉस दी बॅटने खेळण्या प्रयत्न इथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल परंतु तिथे कॉल मिस कॉल. तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय चेंडू देखील पाहतोय मैदान मध्ये डॉट आलाय. अंगभेदक मारा जो मात्र मैदान मध्ये केलाय.
षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं संपलं गेलंय आणि त्या पहिल्या षटकात जर पाहिलं तर धनंजय रौंधळ यांनी खर्च केली गेली एक धाव, जी मात्र आपण पाहतोय समता ग्रुप मोहकल टीमच्या नावावरती आहे. अजून जर पाहिलं तर शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि त्या 2 षटकांत किती धावा बनवल्या जाणार हे देखील आपण पाहणार मैदानामध्ये. स्कोर गार्डवरती आमच्या सहकारी मित्र प्रज्वल सर धावफलकावरती धावा 1 अंकावरती आहे. पुढील 2 षटकं आणि पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालाय. शिवम रौंधळ इथे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय कॅप्टन कुल अमित भिकाजी राऊत इथे स्ट्राईक एंडवरती आहे. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय साहिल राऊतला आपण पाहतोय. या 2 फलंदाजांच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर इथे बॅटिंग सुरू आहे. 2 ताकदवर संघ आपण पाहतोय आणि या 2 संघांच्या दरम्यान ही प्री क्वार्टरची दुसरी मॅच इथे मैदानाच्या सुरू आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. शतरक्षण सजवलं गेलं या 2 फलंदाजांसाठी. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसरं षटक शिवम रौंधळ पहिल्या षटकात खर्च केली गेली 1 धाव. दुसरं षटक आणि त्यावरती प्रत्युत्तर काय देणार अमित राऊत इथे स्ट्राईक एंडवरती असणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय क्षेत्ररक्षक सचिन रौंधळ वेगाने चेंडूवरती आलाय. 1 धाव आली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, धावबादची संधी आणि तिथे जर पाहिलं तर 2 धावा ज्या पळून पूर्ण केली गेल्या. 2 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 3 अंकावरती. षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय इथे दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. पुन्हा एकदा हा चेंडू अप्रतिम होता. इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक भीमा रौंधळ चेंडूला बॅकअप करेल. 1 धाव आली, दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि तिथे क्रिकेट क्षेत्रातील आत्महत्या फलंदाज साहिल राऊत या चेंडूवरती बाद. नवीन फलंदाज इथे मैदानामध्ये दाखल होईल. दोन्ही नवीन फलंदाज आपण पाहतोय निलेश राऊत इथे नॉन स्ट्राईक वरती दाखल होतील. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज अमित राऊत. धावफलकावरती जर पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये समता ग्रुप मोकल टीमच्या नावावरती 4 धावा. हा देखील चेंडू आपण पाहतोय सुरेख होता. धावबादची संधी तिथे डेंजर झोनला जर पाहिलं तर 1 धाव पळून पूर्ण होईल. 1 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 5 अंकावरती. एक चांगली गोलंदाजी सुरू आहे. धावा रोखण्याचं काम देखील या गोलंदाजांनी केलंय. थांबून ठेवलंय. एक धीम्या गतीने जर पाहिलं तर धावफलक बनवलाय. 5 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. एक सलामीचा फलंदाज जर पाहिलं तर साहिल राऊतला आपण पाहतोय डगआउट मध्ये आहे. नवीन फलंदाज जरूर आलाय, परंतु जर पाहिलं तरी ते क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. शिवम रौंधळ इथे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे षटक क्रमांक 2 साठी. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. आणि बॅटनं फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. मिड विकेट वरून सचिन रौंधळ चेंडूवरती आलाय. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आणि तिथे काय चुका आणि चुका मैदानामध्ये घडतील. तिथे जर पाहिले तर 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 7 या अंकावरती. 7 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक जर पाहिले तर दुसऱ्या क्रमांकाचा सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये महाराष्ट्र पोलीस धनंजय रौंधळ सरांनी 1 धाव खर्च केली होती, परंतु या चेंडूवरती जर पाहिलं तर आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 6. अजून देखील चेंडू शिल्लक आहेत. अक्रॉस द बॅटनं फटका खेळलाय आणि चेंडू जर पाहिला तर जाऊन पोहोचेल. स्क्वेअर लेग फलंदाजांच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. येतील धावा 6. षटकार षटकार आला आणि जर पाहिलं तर धावफलकाला इथे वाढ होईल. धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक जर पाहिले तर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. निलेश राऊतनं थोडा वेळ घेतला, परंतु तिथे चेंडूला जर पाहिलं तर सरळ पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला आणि षटकार धावफलक 13 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अजून देखील जर पाहिलं तर या षटकातील अजून चेंडू शिल्लक असतील आणि जर पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. शिवम रमधळ स्ट्राईक एंडवरती, निलेश राऊत नॉन स्ट्राईक एंडवरती अमित राऊत. पुन्हा एकदा एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय क्षेत्ररक्षक, तिथे दूरवरती चेंडूवरती आला. एक धाव आली, दुसऱ्या धावेपर्यंत धावबाची संधी, तिथे पुन्हा 2 धावा येतील. 2 धावे धावफलक जर पाहिलं तर वाढेल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 15 या अंकावरती. दुसरं षटक संपलं गेलंय. 2 षटकं संपली धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर समता ग्रुप बोहकल टीमच्या डावावरती एक गडेच्या बदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 6 चेंडूवर जर पाहिलं तर किती धावा येतील हे देखील पाहणं मैदान शाळेमध्ये गरजेचं असणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. सचिन रौंधळ इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पुढे एकदा आपण पाहतोय सचिन रौंधळ सज्ज झालाय. षटक क्रमांक 3 अंतिम षटक आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहतोय बॅटची कडा क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव आली, एक धावेडी. पुन्हा एकदा धावफलक वाढलं, धावफलकावरती धावा 16 या अंकावरती. सचिन रौंधळचा पहिला चेंडू जर पाहिला तर एक सुरेख होता आणि त्यावरती एक धाव आली. धावफलक 16 या अंकावरती जाऊन पोहोचला एक गडेच्या बदल्यामध्ये. अजून देखील या षटकातील 5 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि त्या 5 चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं तितकंच मैदान चालमध्ये गरजेचं असेल. यावेळेस बिग हिट गेलाय आणि चेंडू पाठवलाय डीप मिड विकेटला. सीमा बार षटकार 6 धावांसाठी. षटकार आला आणि जर पाहिलं तर षटकारानं इथे आपण पाहतोय वेग घेतलाय. धावफलक जर पाहिला तर धावून पोहोचलाय 22 अंकावरती. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक सुरू आहे आणि सचिन रौंधळ वरती तिथे आक्रमण चढवलंय. षटकारानं निलेश राऊतला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. निलेशने जर पाहिलं तर आल्यापासून जर पाहिलं तर 2 षटकार खेळलाय आणि या पुढील चेंडू सचिन रौंधळचा काय असेल निलेश राऊतसाठी. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा खणखणीत षटकार. षटक क्रमांक जर पाहिलं तर धावफलकावरती 28 अंकावरती एक गडेच्या बदल्यामध्ये आणि लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि धावफलक जर पाहिलं तर वेगानं वाढलंय. धावफलक 28 अंकावरती जाऊन पोहोचलाय. अंतिम षटक सुरू आहे आणि जर पाहिलं तर पहिला चेंडू जर पाहिलं तर एक धाब्यासाठी आला आणि तदनंतर साईड रोटेट झाली. निलेश राऊतला आपण पाहिलं आणि त्याने 2 षटकार खेळलेत. पुढील चेंडू इथे जर पाहिलं तर षटकार हॅट्रिक साठी असणार आहे. आणि इथे आपण पाहतोय इथे गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा केली आहे. चेंडू पाहिलं तर मैदानाच्या मध्ये डॉट आलाय. एक अप्रतिम गोलंदाजी करण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. इथे जर पाहिलं तर हा चेंडू डॉट आल्यानंतर धावफलक इथे थांबेल. धावफलकावरती धावा स्थिर आहेत 28 अंकावरती एक गडेच्या बदल्यामध्ये. एक हाय व्होल्टेज मॅच सुरू आहे. एक बाजूला आपण पाहतोय रमधळवाडी आणि दुसऱ्या बाजूनं मोखल या 2 टीमच्या दरम्यान सामना सुरू आहे. अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे देण्यात असेल. एक धाव आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन करेल का कॉल केलाय आणि जर पाहिलं तर तिथे फेकी खराब असेल. 2 धावा आल्यात. 2 धावेडी धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात एक गडेच्या मोबदल्यामध्ये 30 अंकावरती. षटक क्रमांक जर पाहिलं तर सचिन रौंधळचं सुरू आहे आणि जर पाहिलं तर आतापर्यंत चांगले चेंडू देखील टाकलेत आणि त्यावरती देखील जर पाहिलं तर षटकार देखील आलेत. फुल टॉस चेंडू
अक्रॉस द बॅटनं फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे देत असेल. एक धाव आली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, धावबादची संधी आणि तिथे फलंदाज अमित राऊत होतोय बाद. इनिंग पहिली संपली. करणाऱ्या टीमला विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती असेल, आपले दोन फलंदाज सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवणं गरजेचं असणार आहे. पंचांना विनंती असेल, सामन्याला गती आणणं गरजेचं आहे. आपण टायमर लावून घ्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे, आपण देखील दोन बॅट्समन इथे मैदानामध्ये पाठवणं गरजेचं असणार आहे. बनवायचे आहेत, पाठलाग करायचा आहे. शेवटचे जर पाहिले तर 18 चेंडू आडी, त्या 18 चेंडू मध्ये जर पाहिले तर 32 धावा बनवायच्या आहेत. दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतील. एक बाजूनं महाराष्ट्र पोलीस धनंजय रौंधळ, तर दुसऱ्या बाजूनं शिवम रौंधळ ही जोडी मैदानामध्ये असेल. तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कॅप्टन कुल अमित राऊत इथे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. चला, बेळ बाद सोडणं गरजेचं असणार आहे. शेवटच्या 18 चेंडू आणि भरवायच्या विजयासाठी 32 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. अमित राऊतला आपण पाहतोय, तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज धनंजय रौंधळ, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज शिवम रौंधळ या जोडीला आपण पाहणार आहे. पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. वेळ वाचवणं गरजेचं असेल. लेग्स प्ले, डाबाला सुरुवात. पहिला फटका आणि फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपलाय. फलंदाजाच्या डोरती धनंजय रौंधळ. चला, विनंती आहे, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल सचिन रौंधळ. आणि क्वार्टर फायनलचा सामना देखील आपण आजच खेळवणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमला विनंती असेल, सचिन रौंधळने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर बाबूराव राजगुरू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक अनुभवी
गोलंदाज आपण पाहतोय अमित राऊतनं पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केलाय. जर पाहिलं तर आपण पाहतोय इथे डाव सावरण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. षटक क्रमांक जर पाहिलं तर आपण पाहतोय सुरू आहे पहिल्या क्रमांकाचं एक चांगली गोलंदाजी. शतरक्षण सजवलंय स्ट्राइक रेट वरती सचिन रौंधळ. बक्षीस लागले गेले 500 रुपयाचं. आणि यावेळेस हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक स्वतःच्या बाउथवरती चेंडूला बॅकअप केलंय, अडवलंय आणि तिथे जर पाहिलं तर हा चेंडू देखील वैजन शॉटमध्ये डॉट आलाय. अर्थात जर पाहिलं तर इथे धाव नसणार आहे, परंतु धावफलक जर पाहिलं तर तिथे 0 या अंकावरती आहे. परंतु फलंदाज जर पाहिला तर तिथे पहिल्या क्रमांकाचा बाद झालाय. अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती असेल. साहिल राऊत चेंडूवरती येतोय. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. बॉस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मयूर शेठ बोराडे यांच्याकडून सचिन रौंदलच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे जर पाहिले तर आपण पाहतोय निश्चितच गोलंदाजाला थोडेसे गोलंदाजीमध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न असेल. इथे जर पाहिले तर हा चेंडू देखील पुढे टाकावा लागणार आहे. षटक क्रमांक जर पाहिले तर पहिल्या क्रमांकाचं सुरू आहे आणि आतापर्यंत धावा खर्च झाल्यात 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अक्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क असेल. हा चेंडू जर पाहिला तर सचिन रौंदळसाठी मैदानच्या आतमध्ये डॉट आलाय. एक चांगली गोलंदाजी इथे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. एस्टनच्या पाठीमागे जर पाहिलं तर आपण पाहतोय गणेश रणपिसेंना पाहतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली एष्टी रक्षकाची भूमिका इथे मैदानच्या आतमध्ये बजावताना आपण पाहतोय. अक्रॉस दी बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे बडेगा दर्शक. चेंडू जाऊन पोहोचेल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा बाहेर चौकार. चौकार आला आणि चौकारानं जर पाहिलं तर धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा रमधडवाडी टीमच्या नावावरती धावफलक जर पाहिलं तर धाव पोहोचलाय. हे गणेश मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा एक आक्रमक फटका आणि सचिन रौंधळ तिथे सेट ऑन फायर. चेंडू जाऊन पोहोचेल. पंच कळवतील तिथे येईल हा षटकार 6 धावांसाठी. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बक्षीस लागले गेले. पहिला षटकार तर आलाय. ते बक्षीस जर पाहिले तर आपण पाहतोय बॉस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आमचे जिवलग मित्र मयूर शेठ बोरहाडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं रोख कॅश प्राइज जे मात्र मैदान षटमध्ये लागले गेले आहे. एक षटकार तर आलाय. अजून 2 शिल्लक असणार आहेत. धावफलकावरती धावा षटकाराच्या मदतीनं 12 या अंकावरती. षटक देखील आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं संपले गेले. पहिलं षटक संपलं. 12 चेंडू विजयासाठी जर पाहिलं तर धावफलक बनवायचा आहे. 20 धावा विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय शिवम रौंधळ. जो जिंकेल तो आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल शेवटची मॅच आजच्या दिवसातील खेळताना आपण पाहणार आहे. जो हरेल, जो पराजित होईल त्याला निश्चित या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणार आहे. वेळ वाचवणं गरजेचं असेल. चला वेळ वाचवा. सूर्यनारायण अस्ताला चाललेत. धावफलकावरती धावा एक गणेशच्या मोबदल्यामध्ये 12 धावा लागल्या गेल्यात आणि हा फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे जर पाहिलं तर थोडीशी चुकी करेल, परंतु बॅकअपच्या क्षेत्ररक्षकाने तिथे चेंडूला बॅकअप केलाय.
धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे वाढतील धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल 14 या अंकावरती. त्यावेळेस बिग केलाय. शतरक्षक तिथे देण्यात असेल. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय नकार आलाय. एक धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 15. तर पाहिलं तर विजयासाठी अजून देखील बनवायचे आहेत 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सचिन रौंदळ. इथे जर पाहिलं तर हा चेंडू निलेश राऊत याचा सुरेख असेल. डॉट चेंडू आलाय. इथे धावफलकावरती आपण पाहतोय धावफलक स्थिर आहे 15 या अंकावरती. 9 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज असणार आहे. क्रॉसची बॅटनं पटका खेळलाय क्षेत्ररक्षक. तिथे वेगानं चेंडूवरती येतोय शेखर रणबिसेल. आपण पाहतोय एक धाव आली. धावफलक जर पाहिलं तर आपण पाहतोय सिंगल डबल ने इथे धावफलक बनवलं जात आहे. 8 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज, जी मात्र आपण पाहतोय विजयासाठी रौंदळवाडी टीमला. इथे धावफलक जर पाहिलं तर आपण पाहतोय रोखून ठेवण्याचं काम निलेश राऊत मैदानामध्ये करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव आली. धावबाची संधी तिथे आपण पाहतोय. फलंदाज जर पाहिलं तर आपल्या घरट्यामध्ये सुखरूप असणार आहे. एक धाव जरूर आली. एक धावेत धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 17 या अंकावरती. शेवटचे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि इथे काय घडलंय? सचिन रौंदळ सेट ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतील 6 धावा. तर आपण पाहतोय तो 2 षटकांचा असणार आहे. कारण वेळेअभावी आपण जर पाहिलं तर तिथे उशीर सर्वांना तिथे आपण सर्वांमुळे झालेला आहे. त्यामुळं तिथे पुढील डावासाठी आपण पाहतोय षटकांमध्ये बदल केला जाणार आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय सुरू होते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय शेखर रणपिसे. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. वेळ वाचवा. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. शेखर रणपिसे सज्ज झालाय. हा चेंडू जर पाहिला तर तिथे एशियनच्या खूप बाहेर असेल. वाईट चेंडू आलाय. धावफलकावरती धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आतापर्यंत आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती आहेत. सहा चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. फटका खेळलाय आणि तिथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात असेल. झेल तिथे टिपलाय आणि फलंदाज चेंडूवरती शिवम रौंदळ.
आता निश्चित आपण पाहतोय संघ अडचणीमध्ये सापडलाय, परंतु ती अडचण कोण दूर करेल इथे जर पाहिलं तर शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावफलक बनवायच्याच विजयासाठी धावा 8. हा चेंडू जर पाहिले तर खराब असेल, अतिरिक्त धावा येतील. धावफलकावरती पुन्हा एकदा धावफलक वाढेल, धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 25 धावा. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. नवीन फलंदाज भीमा रौंधळ कशा प्रकारे सामना संपवेल हे देखील पहाड मैदानामध्ये गरजेचं असणार आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे जर पाहिलं तर अंगभेदक मारा मैदानामध्ये केला गेला आहे, परंतु चपळ गतीने जर पाहिलं तर सचिन रौंधळ आणि भीमा रौंधळ या जोडीनं एक धाव कंप्लीट केली. धावफलकावरती पुन्हा एकदा धावफलक वाढलं, धावफलकावरती धावा 26 अंकावरती. विजयासाठी 4 चेंडू आणि 6 धावांची गरज असणार आहे. इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय शेवट क्वार्टर फायनलतील अजून देखील आपण खेळणार आहे, त्यामुळे वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असेल. फ्री क्वार्टरची ही शेवटची मॅच आपण पाहतोय. जो जिंकेल तो आजच्या दिवसाची शेवटची मॅच खेळताना आपण पाहणार आहे. आणि यावेळेस फटका सुरेख खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का तिथे नकार कळवलाय. एक धावेत पुन्हा एकदा धावफलक वाढेल, धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर 27 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. एक जर पाहिलं तर धावफलक रोखून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय, परंतु इथे बिग हिट करावे लागणार आहेत. एक मोठा फटका आणि सामना जिंकला जाईल, परंतु गोलंदाजाने जर पाहिलं तर चांगली कामगिरी केली. शेखर रणपिसे पुन्हा एकदा सज्ज झालाय. चला वेळ वाचवणं मित्रांनो गरजेचं असणार आहे. वेळ आपण वाचवला तर पुढील सामन्यासाठी आपल्याला उशीर होणार नाही. वेळेला खूप मोठं महत्त्व आजच्या दिवसासाठी आपल्याला आहे. त्यामुळे शेवटचे जर पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे आहेत विजयासाठी 5. अक्रॉस बॅट पटके घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती असेल. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का आणि तिथे जर पाहिलं तर नकार आलाय. धावफलकावरती पुन्हा एकदा पाहतो, धावफलक वाढेल. एक धावेत धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 28. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत 4 धावा. एक हाय व्होल्टेज मॅच. आणि जर सचिन रौंधळने जर षटकार खेळला तर बाबूराव राजगुरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय शेखर रणपिसे. आणि यावेळेस बिग हिट केलाय, फटका फसलाय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल, झेल सुटलाय आणि चुका मैदानामध्ये होत आहे तिथे, परंतु धावफलकावरती पुन्हा एकदा धावबाची संधी. 2 धावा इथे जर पाहिलं तर पळून पूर्ण केले गेल्या. 2 धावेत धावफलक पुन्हा एकदा वाढलं, धावफलकावरती धावा 30 या अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा बनवायच्या आहेत 2. एक हाय व्होल्टेज मॅच. आणि सामना जर टाय झाला तर तो सामना सुपर ओव्हर खेळवला जाणार आहे. वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असेल. शेवटचा 1 चेंडू आणि स्ट्राइक एंड वरती जर पाहिलं तर फलंदाज सचिन रौंधळ आहे. तिथे काय होईल मैदानामध्ये आपण पाहतोय. एक हाय व्होल्टेज मॅच. एक बाजूला आपण पाहतोय समता ग्रुप बोहकल आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय मैदानामध्ये संघ दाखल झालाय. एक आज सकाळपासून ते सायंकाळच्या सत्रापर्यंत एक चांगली कामगिरी करणारा संघ आपण पाहतोय. हॉटेल शिवशंभोचे मालक पैलवान वीरांशेठ चेतक पावके अर्थात रामगीर बाबा स्पोर्ट्स फाउंडेशन रमधळवाडी या 2 संघांच्या दरम्यान फ्री क्वार्टरची ही शेवटची मॅच. 1 चेंडू विजयासाठी 2 धावा. स्ट्राइक होती सचिन रौंधळ, नॉन स्ट्राइक होती भीमा रौंधळ.
तर गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय शेखर रणपिसे. शेवटचा एक चेंडू 2 धावांची गरज. आणि इथे फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे जर पाहिलं तर दूरवरती असेल. चेंडू मुख्य व्यासपीठाला मानवंदना. तिथे सामना जिंकलाय हॉटेल शिवशंभो पैलवान विराज चेतक पावके अर्थात रामगी बाबा स्पोर्ट्स फाउंडेशन रौंदळवाडी टीम. पराजय स्वीकारावा लागतोय. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय समथा ग्रुप मोकल टीमला दोन्ही टीमला मनापासून धन्यवाद. हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. शेवटची मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. सामना जर पाहिलं तर आपण पाहतो तिथे सुरू होईल. मॅच संपली. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढील मॅच साठी. ऐकूयात पुढील सामन्याचं धावफलक. आमचे सहकारी जीवलग समालोचक खेड तालुक्याचा बुलंदाबाज प्रवीण करपे सर. या सर आपलं मायक्रोफोन वरती स्वागत आहे.